इंग्लिश कम्युनिकेशनसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे असे 3 वर्ड्स आज आपण शिकणार आहेत. पहिला आहे आर्टिक्युलेट. आर्टिक्युलेट म्हणजे स्पष्ट, दॅट मीन्स क्लॅरिटी. स्पष्ट किंवा साफसूत्र बोलणारा किंवा स्पष्ट विचार मांडणारा व्यक्ती जो आहे त्याला आपण आर्टिक्युलेट म्हणतो. अ गुड टीचर इज ऑलवेज आर्टिक्युलेट. म्हणजे एक चांगला शिक्षक हा हमेशा आर्टिक्युलेट असतो, म्हणजे साफसूत्र बोलणारा असतो किंवा स्पष्ट विचार मांडणारा असतो. बोर्डावर काही सूचना लिहिल्यात आणि तुम्हाला त्या समजत नाहीये तर तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता इन्स्ट्रक्शन्स ऑन बोर्ड आर नॉट आर्टिक्युलेट. म्हणजेच काय तर बोर्डावर ज्या सूचना आहेत त्या स्पष्ट नाही आहेत. दुसरा शब्द आहे इलोक्वंट. इलोक्वंट म्हणजे पॉवरफुल किंवा प्रभावी. आपल्याला म्हणायचंय त्याचं भाषण प्रभावी होतं तर तुम्ही म्हणू शकता हिज स्पीच वॉज इलोक्वंट. The principal gave an eloquent speech on annual ceremony. Annual सेरेमनीला प्रिन्सिपलनं प्रभावी भाषण दिलं. मार्टिन ल्युथर किंग वॉज वन ऑफ द मोस्ट इलोक्वंट स्पीकर्स इन हिस्ट्री. म्हणजे इतिहासामध्ये मार्टिन ल्युथर किंग हा सगळ्यात प्रभावी असा वक्ता होता. तिसरा शब्द आहे इलॉबरेट. इलॉबरेट म्हणजे सविस्तर सांगणे, सविस्तर आपले विचार मांडणे किंवा विस्तृत सांगणे. म्हणजेच पुढच्या व्यक्तीला समजावं म्हणून एखादी गोष्ट डिटेलमध्ये सांगणे, दॅट मीन्स इलॉबरेट करणे. पुढचा व्यक्ती काहीतरी सांगतोय आणि तुम्हाला ते समजलं नाही तर तुम्ही म्हणाल आय डिडंट अंडरस्टँड व्हॉट यू आर सेईंग, प्लीज इलॉबरेट ऑन युअर पॉइंट. म्हणजे तू काय म्हणतोयस ते समजलं नाही, तुझा मुद्दा जो आहे तो सविस्तर सांग.